नमस्कार, मी HR कलेक्शन क्रिस्टल डिवाइनमधून रेखा चव्हाण बोलते. क्रिस्टलच्या या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला हेमॅटाइट क्रिस्टलबद्दल सांगणार आहे. हेमॅटाइट हा सुंदर असा क्रिस्टल आहे. हा क्रिस्टल तुमच्या रूट चक्रावरती काम करतं. ह्या क्रिस्टलला स्टोन ऑफ माइंडिंग म्हटलं जातं. हा क्रिस्टल मिळतो कुठे? तर हा क्रिस्टल आहे ना, हा क्रिस्टल ब्राझील, कॅनडा, स्वित्झर्लंड, स्वीडन ह्या ठिकाणी मिळतो. आणि हा क्रिस्टल आहे ना, हा जास्त कॉस्टली पण नाही आहे. त्यामुळे हा असा पटकन अवेलेबल होतो हा तुम्हाला. आता हा क्रिस्टलचं काम काय आहे? तर हा क्रिस्टल तुमच्या रूट चक्रावरती काम करतं. म्हणजे तुमचं रूट चक्र वीक असेल तर तुम्ही हा क्रिस्टल यूज करू शकता. तुमच्या लोशो ग्रीडप्रमाणे जर रूट चक्र वीक असेल तर तुम्ही हा क्रिस्टल यूज करू शकता. हा क्रिस्टल आहे ना, तुम्ही जर टेक्निकल फील्डमध्ये असाल, मॅथमॅटिक फील्डमध्ये असाल तर तुम्हाला हा क्रिस्टल खूप जास्त चांगला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे मेमरी शार्प करण्याचं काम करतं. त्यामुळे तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिट मिळू शकतं. हा क्रिस्टल शरीरातलं टॉक्सिन, आजूबाजूचं टॉक्सिनही रिमूव्ह करण्याचं काम करतं. म्हणजे टॉक्सिक एन्व्हायरमेंट आहे ना, ते रिमूव्ह करण्याचं काम करतं. तुमच्या आजूबाजूचं, तुमच्या ऑफिसमधलं रिमूव्ह करण्याचं काम करतं. तुमचा ऑरा क्लीन करण्याचं काम करतं. तुमच्या आजूबाजूची निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचं काम करतं. हा क्रिस्टल रूट चक्रावरती काम करतं. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची स्टेबिलिटी देतं. तुम्हाला एक प्रकारची ग्राउंडिंग देतं. एक प्रकारचा ठेराव देतं. तुमच्या पैशाला, तुमच्या रिलेशनशिपला आणि तुम्हाला स्वतःसुद्धा. जर तुम्हाला असं वाटतं कधी-कधी की बाबा आपण काय आहोत आणि आपण काय चाललं आहे आपल्यामध्ये, आपण आपल्याला स्वतःला विसरून जातो. तर तुम्हाला हे स्टेबल करण्याचं काम हे हेमॅटाइट क्रिस्टल करतं. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये त्याचं चांगलं बेनिफिट मिळतं. आता हा क्रिस्टल तुमच्या हिमोग्लोबिनशी रिलेटेड, जर तुमच्या ब्लड रिलेटेड इश्यू असेल, त्याच्यामध्ये ॲलर्जी असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये ह्याचं चांगलं बेनिफिट मिळतं. तुमचं रेड सेल वाढवण्याचं काम करतं. शरीरातलं टॉक्सिन शिवाय ब्लडमध्ये टॉक्सिन हे रिमूव्ह करण्याचं काम करतं. म्हणजे बघा, आणि हा ॲडिक्शन, जर कुणाला ॲडिक्शन असेल तर ते ॲडिक्शनसुद्धा तुम्हाला ह्याच्यामुळे रिमूव्ह करण्याचं काम करतं. म्हणजे बघा, ह्याचा अजून एक बेनिफिट आहे. म्हणजे हा आहे ना, हा तुमच्या प्रत्येकाला यूज होईल, कुठे ना कुठे प्रत्येकाला यूज होईल अशा प्रकारे हा तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिट देतच राहतं. तुमची मेमरी इम्प्रूव्ह करतं. तुमचा निगेटिव्हिटी म्हणजे तुम्हाला नजर दोषपासून वाचवतं. तुमचा ऑरा क्लीन करायचं काम करतं. तुम्हाला एक प्रकारचा ठेराव देतं. तुम्हाला ग्राउंडिंग देण्याचं काम करतं. तुमच्या लोशो ग्रीडप्रमाणे जर तुम्हाला तुमचं रूट चक्र वीक असेल तर तुम्ही हा क्रिस्टल यूज करू शकता. आणि ह्या क्रिस्टलसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुंडली वगैरे बघायची गरज नाही आहे. हे क्रिस्टल जे आहेत ना, ह्याला तुम्हाला कुंडली बघायची गरज नाही. हा कोणीही यूज करू शकतं. त्याचं क्लस्टर, तुम्ही त्याचा स्टोन यूज करू शकता किंवा तुम्ही हे ब्रेसलेट अशा प्रकारे तुम्ही हातात घालू शकता. तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिटच मिळतं. फक्त तुम्हाला ह्याला म्हणजे महिन्यातून एकदा ह्याला क्लीन्स आणि चार्ज करावं लागतं. बस एवढंच ह्याचं काम आहे. बाकी हे त्याचं काम करतं. तुमच्या किडनी फंक्शनसाठीही ह्याचं चांगलं बेनिफिट आहे. किडनी रिलेटेड इश्यूमध्ये पण तुम्ही हा यूज केला तर तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिट मिळतं. म्हणजे बघा, ह्याचं किती म्हणजे सांगू तेवढे बेनिफिट ह्याचे कमी आहेत. आता रूट चक्र वीक असेल हे तुम्हाला कसं कळणार? तर तुम्ही म्हणजे खूप असं भावूक असता, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, प्रत्येक गोष्ट रिस्क घेण्यासाठी तुम्ही असं घाबरता वगैरे. कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही 10 वेळा विचार करता. आणि तुम्हाला नजर पटकन लागते. हे रूट चक्र वीक असण्याचं काम आहे. तर तुम्हाला हे सर्व रिमूव्ह करायचं असेल, तुम्हाला तुमचं लाईफ चांगलं हे करायचं असेल, कॉन्फिडन्स लेवल वाढवायचे असेल, तुमचं रूट चक्र चांगलं करायचं असेल, तुम्ही हा क्रिस्टल यूज करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला हे जर क्रिस्टल पाहिजे असेल, तुम्ही मला मेसेज करू शकता. माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला ह्याचं चांगलं बेनिफिट मिळू शकतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.